आप देख रहे हैं इंडिया 79 न्यूज चैनल, जहां खबरें मिलती हैं सबसे पहले सबसे सही। नासिक के खोड़े नगर हुसैनी कॉलोनी में शिक्षा के क्षेत्र में एक नया अध्याय जुड़ गया है। यहां आज MH कंप्यूटर सेंटर का शुभारंभ हुआ, जिसका उद्घाटन पूर्व नगर महापौर सतीश नाना कुलकर्णी ने किया। इस कार्यक्रम में कई मान्यवर उपस्थित रहे, जिनमें प्रमुख नाम शामिल हैं सतीश नाना कुलकर्णी, पूर्व नगर महापौर यशवंत निकोड़े, सुनील खोड़े, अजिंक्य साहने, रूपाली ताई निकोड़े, शाहीन मिर्जा, वैभव कुलकर्णी, संध्या ताई कुलकर्णी, पप्पू शेख, पुलिस निरीक्षक विश्वास पाटिल, मुजम्मिल मिर्जा। इसके अलावा मांझी नगर सेवक सेविकाएं और अन्य गणमान्य व्यक्ति भी बड़ी संख्या में उपस्थित थे। सभी अतिथियों का स्वागत फूल और साल देकर सम्मान पूर्वक किया गया। पूर्व महापौर सतीश नाना कुलकर्णी: यह सेंटर खोड़े नगर और आसपास के बच्चों के लिए शिक्षा के क्षेत्र में एक क्रांति साबित होगा। कम फीस में कंप्यूटर शिक्षा पाकर बच्चे अपना भविष्य उज्जवल बना सकेंगे। इस उद्घाटन से पूरे क्षेत्र में खुशी और उत्साह का माहौल है। स्थानीय लोगों का कहना है कि यह बच्चों के लिए एक सुनहरा अवसर है, जिससे वे आधुनिक शिक्षा प्राप्त कर समाज में आगे बढ़ सकेंगे। प्रोग्राम की इफ्तिदा जो कि रिबन काट कर हो चुकी है, अब आइए गुलपोशी की जो रस्म है सत्कार। हिंदुस्तान समोर आहे ना चांगला आहे। दूसरे समीर सैनिकासारखं काम आहे। सॅल्यूट सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या। आन्सर वही पठाण। पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करते। गेल्या 15 दिवसापूर्वी मी आणि वैभव दादा इथे आलो होतो। पठाण अंकल आणि इकडची तुमची जी खोडे नगरची टीम आहे, सातत्याने इथले काही ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतील, रस्त्यांचे असतील, असे ते सातत्याने संपर्कात आहे। पण हा हॉलला येऊन आम्ही इथला मेंटेन हॉल बघितला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सरकारच्या म्हणजे आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षापासून ज्या काही योजना या सगळ्यांसाठी राबवल्या जात आहेत, त्या प्रत्येक योजनेचं शिबिर असेल, तिथल्या योजनांचं जी काही माहिती असेल ती पहिल्यांदा आमच्याकडे पठाण अंकल आणि ते येतात, ती माहिती घेतात आणि ह्या भागामध्ये ते कसं काय राबवता येईल याविषयी सातत्याने त्यांची तळमळ असते। आणि आज तर खरोखर मला अभिनंदन याच्यासाठी करायचं आहे, कारण गेल्या 11 वर्षापासून आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून एक वेगळं डिपार्टमेंट सुरू झालेलं आहे, कौशल्य विकास म्हणजे स्किल डेव्हलपमेंट। प्रत्येकामध्ये काही उच्च शिक्षित नसतात किंवा कमी शिक्षण असतं, अशांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी, आत्मनिर्भर होण्यासाठी स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जे ट्रेनिंग दिले जातात, त्यामुळे त्यांनी स्वतःचा व्यवसाय असेल, स्वयंरोजगार असेल, ते विद्यार्थी, ते मुलं, ते युवक, ते युवती सुरू करू शकतात। आणि त्या माध्यमातून हजारो नाही तर लाखो विद्यार्थी घडलेले आहे आणि आज ते स्वतःच्या पायावर आत्मनिर्भरपणे उभे आहे आणि ते वेगवेगळे व्यवसाय करत आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून या भागामध्ये, ह्या हॉलमध्ये, ह्या हॉलची उभारणीपासून त्याच्या उद्घाटनापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सगळे इन्व्हॉल्व होतो। त्यामुळे अतिशय एक लोक उपयोगी हा उपक्रम इथे जो घेतला जातो आहे तो आम्हाला मनस्वी आनंद आहे, कारण आत्ताचं जे युग आहे ते कम्प्युटर
कॉम्प्युटरचं आहे, कुठलंही सगळं डिजिटल झालेलं आहे. आपण साधं भाजी घ्यायला गेलो तरी आपण ऑनलाईन पेमेंट करतो हल्ली. त्यामुळे डिजिटल होत असताना युवक आणि युवतींना हे अशा प्रकारचं कॉम्प्युटरचं ट्रेनिंग देणं हे गरजेचं झालेलं आहे. आणि त्यामुळे त्याच भागामध्ये आणि अत्यंत माफक दरामध्ये ते ट्रेनिंग उपलब्ध करून दिलं जात आहे. अतिशय कमी रेटमध्ये हे सगळे कोर्सेस उपलब्ध आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी आपल्या घरचे जे युवक आहे, काही महिला आहेत की ज्यांना शिकायची इच्छा असते पण त्या निघू शकत नाही बाहेर, तर त्यांनी मला कालच सांगितलं की महिलांची बॅच वेगळी आहे, मुलांची बॅच वेगळी आहे. तर त्यांनी नक्की हे तुमच्या घराजवळ अतिशय कमी दरामध्ये हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी जरूर याचा लाभ घ्यावा आणि आपल्या मुलांना ह्या डिजिटल युगामध्ये डिजिटल करण्याचा सगळ्यांनी जरूर प्रयत्न करायचा आहे. आयुष्यमान भारतचे कार्ड इथे ऑलरेडी बोर्ड लागलेलं आहे. आपण ते आयुष्यमान भारतचं जे कार्ड आहे की आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचे उपचार आपल्याला हे दवाखान्यांमध्ये मोफत होतात, त्याचे कार्ड आपण इथे मध्यंतरी काढलेले आहे. अजूनही ते सुरू आहे. त्यामुळे ज्यांना आपलं स्वतःच्या आरोग्यविषयक कार्ड काढायचं आहे त्यांना ह्याच हॉलमध्ये ती सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे मी खूप खूप अभिनंदन करते आणि हा उपक्रमाचा आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असं आपल्याला निवेदन करते. भारत माता की जय. कारण आता काळाची गरज आहे. संगणकाशिवाय कुठलेही काम आता होत नाही. हाताने लिहिण्याचं काम आता जवळपास थांबलेलं आहे. समाजसेवी समाजाभिमुख हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मला विशेष आनंद आहे. आदरणीय सतीशनाना कुलकर्णी आपल्या मुंबई नाका पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टरचं नवीनच नियुक्ती झाली आहे असे आदरणीय पाटील साहेब. भारताचे अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या देवा पंधरवाडा त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे शहर जिल्हा महाराष्ट्र संपूर्ण भारतभर जे कार्यक्रम चालू आहे त्याच्यातला हा एक भाग आहे. त्या मशिदीपासून रोड लाईट पाणी गटार जे जे काय सगळ्या गोष्टी असतील जे जे तुम्ही लोकांनी सांगितलं ते त्याप्रमाणे ह्या भागामध्ये आम्ही केलेलं आहे. लोकांची एक बाब जी माझ्या लक्षात झाली की लवकर बोलतच नाही. समस्या जरी आपल्या तर आपसामध्ये जर इथे पठाण साहेबांनी जर सहभाग घेतला नसता ते झालं असं तुम्हाला खरं सांगतो. सातत्याने ते आमच्याकडे पाठवा करायचे. आमच्या तेव्हा सरांकडे माझ्याकडे विषय मांडण्यानंतर बरोबर 1 वर्षाच्या आतच आम्ही संपूर्ण तुम्हाला मागून देऊ. सांगितलंच नाही, बोललंच नाही तर काहीच कळत नाही असं माझं म्हणणं आहे तुम्हाला. बरं का आपल्या समस्या काय जे असते तक्रार असते ते सांगितल्याशिवाय लोकांना कळलं नाही, लोकांना कळणार नाही. तुमचं म्हटलं चांगली बसा झाली आपण ते झाडं लावू चांगलं हे बघा आमचं ते काढलं पण नाही गेलं पाहिजे. हो गेलं आखिर ऐसी ताज़ा खबर देखने के लिए चैनल को लाइक और सब्सक्राइब करना ना भूले. अरशद शेख के साथ जहीर खान, नासिक. जय हिंद.